आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा थोडा विको कमी राहू, थोडासा आत आवाज दे, लेवल दे, थोडासा गेन दे. जन्म कुणाचा सोन्याचा होतो कसा सार्थकी लागतो या पदाचं चिंतन सांगणारा अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन 10:30 पावणे 11 वाजेपर्यंत पाहूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या श्री क्षेत्र माळवंडी नावाच्या गावी गेल्या 12 वर्षापासून ब्रह्मीभूत वैकुंठवासी आनंदी महाराज यांच्या 71व्या पुण्यतिथीच्या पर्व कालामध्ये 12 वर्षापासून हा भव्यदिव्य सोहळा आपण चालवता. अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सप्ताहातील आजची ही 4थ्या दिवसाची सेवा. महाराष्ट्राचे लोकप्रिय कीर्तनकार खाली सिंदखेड राजा तालुक्यामध्ये ज्यांची मोठी वारकरी शिक्षण संस्था आहे शंकरगडावर आणि गोड कीर्तनही करतात असे आमचे सतीश महाराज डोईकोडे यांच्या माध्यमातून आपण सगळी ग्रामस्थ मंडळी माळवंडीकर यांच्या संपर्कातून महाराजांनी बरेच दिवसापूर्वी संपर्क केला आणि ही तारीख आमच्या डायरीमध्ये लिहून दिली आणि त्याला अनुसरून आज आपल्या या माळवंडी गावाचा येण्याचा योग, पवित्र योग आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. गाण्यासाठी आमचे जगन महाराज आगाव, हरिभक्तपरायण दत्ता महाराज जाधव म्हणजे दोघंही जोडी प्रसिद्ध आहे गाण्यासाठी. दोघांनाही माझं वंदन. दोनही मृदंगाचार्य त्याच्यामध्ये आमच्या नगर जिल्ह्यामध्ये शेवगाव नावाच्या तालुक्यामध्ये ज्यांची मोठी वारकरी शिक्षण संस्था तीर्था या नावानं मोठी वारकरी शिक्षण संस्था आहे. 100-200 विद्यार्थी ज्यांच्याकडे पखवाजाचं शिक्षण घेतात आणि टॉप 10 जे वादक आहेत त्याच्यामध्ये अग्रगण्य ज्यांचं नाव आहे असे आमचे खंडू महाराज सानप, अतिशय प्रसिद्ध नाव आहे. एवढ्या दुरून आपण त्यांना बोलवलंय, त्यांना धन्यवाद. समोरून आमचे महेश महाराज, त्यांचाही हात तयार आहे, उत्तम वाजवणं आहे. दोघांनाही वादकांना वंदन. ही संस्थेची छोटी मोठी बालगोपाळ साधक टाळकरी मंडळी या सगळ्या टाळकऱ्यांना विद्यार्थ्यांना वंदन. बसलेली आपण सगळं भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, या कार्यक्रमाला सजवणारी, धजवणारी, मोठं बनवणारी, 12 वर्षामध्ये ज्यांनी हा सप्ताह टिकवला अशी जुनी मंडळी, ज्यांनी यावर्षी योगदान दिले अशी सगळी तरुण मंडळी, या सगळ्यांच्या माध्यमातून आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी घेतलेलं आहे श्री संजय चव्हाण आणि निलेश चव्हाण या दोघा बंधूंनी आजच्या कार्यक्रमाचा खर्च दिलेला आहे. संजय दादांना आणि निलेश दादांना दोघांनाही धन्यवाद. आजचे अन्नदाते श्री पंढरी लक्ष्मण पवार आणि सागर साहेबराव कड या दोघांनाही वंदन. अगदी करून आपल्या गावातील परिसरातील सगळी महाराज मंडळी, संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित असतील. या सगळ्या भाविकांना वंदन. बुलढाणा तालुका, बुलढाणा जिल्ह्यातून आलेली सगळी आमची कीर्तनकार, प्रवचनकार, भागवताचार्य, रामायणाचार्य, संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारी आपण सगळी दिग्गज मंडळी, सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. आल्यापासून आमचा कुणाल असेल, सगळे, आता मला एकाचं नाव माहिती झालं म्हणजे सगळीच आपण गावातील सगळी तरुणी बाण मुलं आल्यापासून स्वागत करताय, संपर्कात आहे. मी सकाळी पुणे जिल्ह्यामध्ये होतो, फार दूरचा प्रवास करून यावं लागलं. दिवसभर गाडीत फार ऊन आहे महाराज. अशा उन्हामध्ये दिवसभर प्रवास करून आम्ही इथपर्यंत, मला वाटलं देऊळगाव राजाच्या जवळ गाव आहे पण ते बरंच आतमध्ये आहे आणि ते त्या संबंधातून थोडा दूरचा प्रवास झाला. पण तरीसुद्धा अगदी तुमचे चेहरे पाहून, तुमचं स्वागत पाहून, समाज पाहून अगदी थकलेला जीव निघून गेला माझा. एवढं सुंदर नियोजन आहे. सिस्टीम, मंडप, डेकोरेशन, बालदार, चोपदार, विनेकरी, अतिशय छान नियोजन. जसं पाहिजे तसं. मुक्ताई, मला वाटतं गजर कीर्तनाचा मुक्ताबाईच्या नावानं जे चॅनल आहे त्यांनाही धन्यवाद. अगदी सिस्टीम चांगली आहे, त्यांनाही धन्यवाद. हुडेकर नावाचा साऊंड सर्व्हिस, त्यांनाही धन्यवाद. हुडेकरच आहे ना? हां, तुम्हालाही नाही, दुसरं नाव कशाला दे, तिथं नाव दिलं आहे म्हणून वाचलं, दुसऱ्याचं आणलं होय, बरोबर असं. तुम्हालाही धन्यवाद. आमचे जिवलग मित्र आमचे मदन महाराज पवार या भागामध्ये आपल्या, त्यांचं गाव जवळ आहे, त्यांच्या गावातून एक 4-5 महाराज मंडळी आमच्याबरोबर आळंदीला, पैठणला, नवले बाबांकडं आणि आळंदीला जोग महाराजांच्या संस्थेमध्ये शिकण्यासाठी बरोबर होती. मदन महाराज, संतोष महाराज, प्रभू महाराज असे 2-4 महाराज मंडळी होती त्यांच्या गावची. त्यांच्या गावातही बरेच दिवसापूर्वी मी मोटरसायकलवर आलो होतो
आणि आता त्यानंतर आमची 12-13 वर्षांनीच भेट झाली दोघांची. एकाच ताटात, एकाच पाठात, एकाच गुरुवाऱ्यांकडे आम्ही राहिलो होतो. ते गावी आले, आम्ही थोडंसं कीर्तनकार झालो, पण अगदी जिवलग मित्राची भेट झाली. अशी सगळी जिवलग मित्र मंडळी, आपण सगळी गावातील तरुण मंडळी या कार्यक्रमाला आल्यापासून पुढं सरका पंगत वाढणारी काय मुलांचं सहकार्य, सगळ्या गावातल्या तरुणांना खूप धन्यवाद. अशा दुर्गम भागात, दुष्काळी भागात जास्त तुमच्याकडे ऊन पडतं. बुलढाणा जिल्हा म्हणजे तसा विदर्भातला, पण अशा विदर्भातल्या या भागामध्ये आपण हा एवढा भव्य दिव्य कार्यक्रम चालवता, हे एक नवलच आहे. एवढे मोठाली कीर्तनकार, प्रकाश महाराज काय, पाचपोर बाबा काय, विशाल महाराज काय, उद्या सोपान महाराज काय, शिवा महाराज काय, अशी सगळी दिग्गज कीर्तनकार आणण्याचं काम हे तुमच्याच्यानं झालंच नसतं. हे सतीश महाराजांच्या मुळे मिळालं. नाही ते सोपं नाही महाराज, हे तारखी रिकाम्या नसतात, पण अगदी सतीश महाराजांचं ते योगदान आहे. महाराजांना धन्यवाद. स्वतः टाळ घेऊन उभे राहा. मी खाली बसा म्हटलं, त्यांना चांगले कीर्तनकार आहेत ते, पण तरीसुद्धा उभे आहेत. ज्यांची कथा आपण ऐकतायत ते मुंडे महाराज आहेत. अशा सगळ्या गायक वादक कीर्तनकाराला वंदन करतो. आपल्या अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. कधी वेळ संपेल आणि कधी कीर्तन संपेल कळणार पण नाही तुम्हाला. इतकं सुंदर कीर्तन आहे, एक वर्षभर तुम्ही मला विसरणार नाही, इतकं छान कीर्तन आहे. फक्त एक काम करा, हाताने टाळी काही वाजू नका, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, हाताने टाळी वाजवा. आणि 10:30 वाजेपर्यंत, 11:45 वाजेपर्यंत तुम्ही जसं सहन कराल तसं 1-1.25 तास सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्या मृत्यू लोकामध्ये एक तुमचा माझा जन्म, एक साधूचा जन्म आणि एक देवाचा जन्म, असे 3 जन्म आहेत. एक तुमचा माझा जन्म, एक साधूचा जन्म आणि एक देवाचा जन्म. त्याच्या देवाचा जन्म सार्थकी लागलेला आहे, साधूचा जन्म सार्थकी लागलेला आहे. म्हणून तर तुमच्या गावी गजानन महाराजाचं मंदिर तुम्ही उभं केलं. तुमच्या आजाचं मंदिर का नाही, तुमच्या पंजाचं मंदिर का नाही, तुमच्या खापर पंजोबाचं नाही, डोपर पंजोबाचं नाही, निपर नाही, आपर नाही. तुम्हाला माहिती आहे का पंजोबा असतो म्हणून? हा, हे तुम्हाला माहिती असेल ना. निपर झाला नसता तर आपर झाला नसता, आपर नसता तर खापर नाही, खापर नाही तर डोपर नाही, डोपर नाही तर पंजोबा नाही, पंजोबा नाही तर आजोबा नाही, आजोबा नाही तर बाप नाही, आणि बाप नाही तर आजचं कीर्तन नाही. म्हणजे ज्यांच्या रक्तातून तुम्ही आलात त्यांची फोटो, त्यांची मंदिरं नाहीत. पण तुमच्या गावात सद्गुरू, समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं मंदिर तुम्ही किती छान उभं केलं. आनंदी महाराजांची पुण्यतिथी तुम्ही करताय. का बरं? त्याचं कारण त्यांनी त्यांचा जन्म सोन्याचा केलेला आहे. ज्यांचा जन्म सोन्याचा झालाय त्यांचे फोटो घरात लागत असतात, त्यांचा जय जयकार केला जातो, त्यांना लोक मुजरा करत असतात, त्यांचे चौकामध्ये पुतळे बांधत असतात, त्यांच्या नावाने कपडे घालत असतात. त्याचं कारण का? त्यांनी त्यांचा जन्म सोन्याचा केला, सार्थकी लावला. म्हणजे एक जन्म सोन्याचा झालाय साधूचा. आणि आता ऐका, आपला जो जन्म आहे तो सार्थकी लागण्यासाठी मिळालेला आहे. हा काय उगीच मिळालेला नाही. आपला जन्म काही टाइमपास थोडी आहे, मजा म्हणून थोडी आहे. मग जन्माला आले, पोळ्या खाऊन वायाला गेले याच्यासाठी नाही. उगत दारू पेले वायाला गेले, उगत जगले म्हणून जगले नाही, तसं नाही. मग आपला जन्म उगीच मिळालेला नाही. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, म्हणताना विकू द्यायचं, पुन्हा काढून द्यायचं. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. कि भज मन नारायण, कि भज मन नारायण. उगीच नाही मिळालं, टाइमपास म्हणून नाही मिळालं. देवानं दिलेला जन्म हा सार्थकी लावण्यासाठी मिळाला. मिळालेला जन्म सोन्याचा केला पाहिजे, वायाला घालू नका बरं का. परत परत मिळत नाही, वारंवार मिळत नाही, पैसे देऊन मिळत नाही, तुमच्या जवळची जमीन देऊन कालचं जीवन परत मिळत नाही. किती प्रमाण सांगू. पावला हा देह काकटाळी न्याये, न घडे उपाय घडू आले, याच जन्मी घडे देवाची भजन. आणि हे ज्ञान नाही कोठे, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. हो किती प्रमाण. उत्तम सार करण्याची ताकद, उत्तम साधन मिळवण्याची ताकद याच जन्मात. म्हणून जन्म सोन्याचा केला पाहिजे. काय केलं पाहिजे महाराज? भरपूर माता बसल्यात,
बालपणामध्ये संस्कार केले पाहिजे, तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे, म्हातारपणामध्ये भजन केलं पाहिजे. प्रत्येक आईचं काम आहे. तुमच्याच बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजाला राष्ट्रमाता जिजाऊ जन्माला आली, संस्कार दिले त्या आईनं. मुलगी जन्माला आली तर त्या लखोजी राजानं हत्तीहून साखर वाटली. तुमचा हा जो विदर्भ आहे, या विदर्भाची राजकन्या म्हणजे जिजाऊ. विदर्भानं काय दिलं तर राष्ट्रमाता जिजाऊ दिली महाराज. आज शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत, गळ्यात शिवाजी महाराज आहे, चौका चौकात शिवाजी महाराज आहे, पण शिवरायाला जन्म घालणारी जिजाऊ विदर्भानं दिली. फार भाग्यवान आहेत. मराठवाडा संपला आणि विदर्भाची सुरुवात झाली की सिंदखेड राजा नावाचं गाव लागतं. जन्माला आली ती जिजाऊ. लखोजी राजांच्या पोटी मुलगी जन्माला आली, बापानं हत्तीहून साखर वाटली. काय बाप भाग्यवान. मुलगी जन्माला आली, बापानं हत्तीहून साखर वाटली. आमचा बाप पोरीला जन्मालाच येऊ देत नाही, मारून टाकतो. आमच्या बीड जिल्ह्याचा मागं 1 नंबर आलता मुली मारणे. आमचा जिल्हा सगळ्यात 1 नंबर आहे महाराज. सध्या पण टीव्हीला आमचा जिल्हा आहे, तुम्ही कुठेही बघा, बंदच नाही बरं का. सगळ्यात 1 नंबर. कीर्तनकार तिकडचेच, गड तिकडच, फड तिकडच, गायक तिकडच, मुताडा आला आमचे सगळं आमच्याकडंच. भांडणही आमच्याकडंच महाराज, बंद नाही बरं का. तुम्ही टीव्हीला पाहत असाल. मला सांगायचं काय, ऐका ऐका. 1 नंबर आलता. 1,00,000 मुली एका डॉक्टरनी मारल्या महाराज. मारायचं नाही बरं मुलीला. जेवढी माझी बहीण इथं बसलेली आहे, जिला बाळ होणार आहे, प्रत्येक माझ्या बहिणीला विनंती असेल, मुलगी म्हणत असते आईला, सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. कधीच मारायचं नाही बरं. सांग ना ग आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. या आई मला मारू नको. मी मोठी होईल आई, मी शिक्षक होईल आई, मी झाशीची राणी होईल, मी जिजाऊ होईल आई, मी मेट्रो चालक होईल आई, मी बस चालक होईल आई, मी डॉक्टर होईल. मला मारू नकोस. होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन. होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन. शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना ग आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधील 2-2. कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. खूप मोठी कविता आहे. मला शिकवायचं तुम्हाला एवढंच. गर्भातल्या मुलीला मारू नका, फार गरज आहे. मुलगी जन्माला आली तर बापानं हत्तीहून साखर वाटली. पोरगी पण तशीच निघाली. 8 वर्षाची झाली, तलवार उचलायला लागली. 12 वर्षाची झाली, घोड्यावर बसायला लागली. 14 वर्षाची झाली, युद्ध करायला लागली. रणरागिणी निघाली. माझ्याकडे बघा. ज्या वेळेला तिचं लग्न झालं तर शहाजी राजाबरोबर लग्न झालं. मराठवाड्यामध्ये वेरूळ नावाचं गाव आहे. त्या वेरूळचे भोसले आणि सिंदखेड राजाचे जाधव दोघांचं सूत जुळलं, लग्न झालं. लग्नानंतर काही वर्षानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं. आपापसात भांडण नाही करायचं, गावानीच गावाशी नाही भांडायचं, तरुणानीच तरुणाशी नाही भांडायचं, भावानीच भावाशी काय भांडायचं. बांधावून भांडण करता आपण जरा शिकून जा. आपापसातलं भांडण चांगलं नसतं. एवढं भयानक युद्ध लागलं. मराठ्यांच्या तलवारी मराठ्यावर आदळल्या, जाधवांच्या तलवारी भोसल्यावर आदळल्या, भोसल्यांच्या तलवारी जाधवावर आदळल्या. युद्ध घनघाती सुरू झालं. एका बाजूला माहेर, एका बाजूला सासर. युद्ध घनघाती. कोणती माता संस्कार देते, कोणत्या आईनं संस्कार दिलेत, कोणत्या आईच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला येतात, कोणती माय संस्कार देणारी आहे. माझ्या बहिणींनो घरी घेऊन जा. युद्ध पेटलं. एका बाजूला जाधवाच्या तलवारी, एका बाजूला भोसलेंच्या तलवारी. जाधव खाली पडायला लागले, भोसले खाली पडायला लागले. युद्धाचा शेवट असा झाला, जिजा मासाहेबांचा सक्का भाऊ धरणीला पडला आणि माझा पोरगा मारला म्हणून 50 वर्षाचा लखोजी रणांगणात उतरला. सपासप शमशेर चालवायला लागला. एक एक सरदार उडवायला लागला. एकच सरदार जिवंत राहिला, तो भोसलेंचा, तो जाधवांचा, भोसलेचा एकच सरदार शहाजीराजे भोसले, ज्याला स्वतःची कन्या दिली, जावाई. तुमच्याकडे जावाईच म्हणतात ना. जावाई जिवंत राहिला. इतकं भयानक युद्ध झालं.
की जावयाच्या तलवार तलवार आदळली बघा. एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. काय दुर्भाग्य आहे. एका बाजूला ज्या बापानं जन्म दिला तो लढतोय, एका बाजूला ज्याचं नावाचं कुंकू लावलं तो लढतोय. आता बाप तरी मरतोय, नाही तर नवरा तरी मरतोय. असं युद्ध कोणाच्या वाट्याला येऊ नये महाराज. जिजामाता युद्ध पाहत होते, माझ्याकडे बघा. एका बाजूला बाप, एका बाजूला नवरा. आता बाप तरी मरतोय, नाही तर नवरा तरी मरतोय. घनघाती युद्ध चालू होतं. जिजामा साहेबांनी आपल्या मनात तलवार काढली सतीश बाबा आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला आला, कुणाच्याही पोटी नाही महाराज. त्याला भाग्यवान माय लागते बघा, लक्षात ठेवा. आईच्या इथं इथं आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. कुठंही नाही, त्याला भाग्यवान कूस लागते. ती कूस जिजाऊची आहे. हो, संस्कार देणारी कूस आहे. ते बघ तानाजी हवाय, ते बघ कोंडाणा हवाय, ते बघ मराठवाडा पाहिजे, विदर्भ पाहिजे, हो हिंदूचं राज्य आलं पाहिजे म्हणणारी माता आहे. संस्कार दिले पाहिजे. आपल्या मायबापाचं कर्तव्य आहे आपल्या बाळाला संस्कार द्या. त्याला कीर्तनाला आणत जा, त्याला कपाळी गंध लावत जा, त्याला मंडपात बसू देत जा. धिंगाणा घातला तरी घेऊन येत जा. त्याला इथं कीर्तनात बसू द्या. त्याला हरिपाठामध्ये या पोरांसारख्या पावल्या खेळू द्या. तो जर इथं आला नाही, मग भविष्यात तो तयार होणार नाही, तो गंध लावणार नाही, त्याला हिंदू धर्म कळणार नाही, त्याला प्रभू रामचंद्र, शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास कळणार नाही. कीर्तनात आणलं पाहिजे बाळांना. प्रत्येक आईला माझी विनंती, धिंगाणा घालू द्या, हरिपाठात त्यानं नाचू द्या, त्यानं तुम्हाला किती त्रास देऊ द्या, पण पोराला बालपणामध्ये मंदिरात आणत जा. आमच्या मायबापानं बालपणात आम्हाला आळंदी दाखवली, म्हणून तर आम्ही कीर्तन करू शकतो. हे पोरं येत नाही, हे कीर्तनकार होणार आहेत, गायक होणार आहेत, वादक होणार आहेत. का? त्यांना बालपणामध्ये खंडू महाराजांच्या संस्थेत, सतीश महाराजांच्या संस्थेत, जगन महाराजांच्या संस्थेत, दत्ता महाराजांच्या संस्थेत, महेश महाराजांच्या संस्थेत जायला मिळालं. पखवाज वाजवतात, गायन करतात. नाही व्हायचे मोठे एखाद्या वेळेला, पण गळ्यातली माळ ते काढणार नाहीत, मायबापाला ते फेकून देणार नाहीत. त्याचं कारण बालपणामध्ये संस्कार दिले पाहिजे. हो, घरी घेऊन जा. माझ्या प्रत्येक आईनं जरा पोरांना संस्कार द्या. सध्या फार वातावरण वाईट झालं, या मोबाईलने आपलं वाटोळं केलं बघा. मोबाईल, तिसरीच्या पोरीला मोबाईल कशाला देतात? विठाला विठाला, हो काय काय काय, तिसरीच्या पोरीला मोबाईल कशाला पाहिजे? चौथीच्या मुलीला कशाला पाहिजे? पाचवीच्या पोराला कशा? मी एक वाक्य सांगू तुम्हाला, तुमच्या मुला मुलींना मोबाईल द्यायला माझा विरोध नाही, माझ्याकडेही मोबाईल आहे, पण मोबाईल देताना 10वीच्या पुढे द्या. तुमची मुलगी 10वीच्या पुढे गेली, तिला समजतं थोडंफार, 12वीच्या पुढे गेलाय मग त्याला द्या. चौथीचा पोरगा रम्मी खेळायला लागला बघा. रम्मी माहिती आहे तुम्हाला? चौकात चौकात होती पहिली, आता मोबाईलवर आली. रम्मी खेळू ना महाराज, रम्मी प्याव ना महाराज, जंगली रम्मी. हो, अशी जाड बाई ढेबरी, अशी महिन्यात 1.5 करोडची त्याशी बांधून बाई हाणली पाहिजे. काय नवले महाराज. अशी 1.5 कोटी जर मोबाईलवर आले असते, ते कापसन, शेत्यान, सोयाबीन, खुरपण, ऊसन हे कामं केले असते का लोकांनी महाराज? असं नसतं. मोबाईल फिबारवर पैसे येत नसतात. आजपासून IPL सुरू झालंय. मलाही नाद आहे IPL, पण नुसतं पाहायचं नाद आहे. आपण ते ड्रीम 11 नाही, नाही तर पोरं त्याच्यावर पैसे लावतात. हा खेळाडूला 200, त्या खेळाडूला 300, त्याच्यावर 500. ड्रीम 11 त्याच्यावर लिहिलेलं आहे, इसमें वित्तीय जोखिम की संभावना है. खेळत जाऊ नका, आपल्या लहान लेकराच्या हातात देऊ नका. माझ्या गेवराई तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यात 15 दिवसापूर्वी एका पोरानं रम्मी खेळली, 15 लाख रुपये त्याच्या अकाउंटचे गायब झाले. बापानं आत्महत्या केली. पेपरला बातमी होती. मला सांगायचं काय, आपल्या लेकरांना थोडं जागं करा. आणखीन एक झालंय, इतका नाद लागलाय महाराज मोबाईलचा, फार वाईट वाटतं लोकांना, पण खरंच आहे. काही पोर असे जेवताना मोबाईल खाली पाहतोच नाहीत ना, मोबाईल स्टेटस, इन्स्टा स्टोरी, त्याच्यातच ना. जेवण करताना कधी बायको ताट घेऊन गेली मिळच नाही. 2-4 घास मातीचे तोंडात गेले आणि मग कळालं ताट गेलं महाराज. फार अवघड झालं. आमच्या गेवरात, मी शहरात राहायला बीडला, आमच्या जवळ एक घटना घडली. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला सगळा. लक्षातच नाही त्याचे. जाऊ दे, तो चुकला बुवा, खंडू महाराज तो गेला बुवा, त्याची बाईनं तरी बघायचं ना.
बाई मोबाईलच खेळत होती. तिचं मैत्रिणीला चाललं होतं, तुझे 300 रुपये राहिले माझ्याकडे, तुझे 200 राहिले. ती बचत गटाची मेसेज करीत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच येणार. तिनं पाहिलंच नाही वर, पाण्यास तांब्या भरून दिला. त्याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घर आहे. तो सोफ्यावर बसला, त्याला मिळ नाही माझी बायको नाही, हिला मिळ नाही माझा नवरा नाही. दोघं शेजारी बघून मोबाईल खेळत होते. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता खरी गंमत आहे बघा इकडं माझ्याकडे. जे ओरिजिनल आलतं का ओरिजिनल, ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली आहे. निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे येड्या, काय नवल हे का काय माणसं. नका नका इतका आधीन जाऊ नका, पाहू नका. माझं मत नाही, त्याची गरज आहे तुम्हाला. गुगल आहे, यूट्यूब आहे, त्याच्यावर सगळं आहे, सोशल मीडिया आहे. तुम्हाला त्याची गरज आहे, तुम्ही अभ्यास करू शकता, हुशार होऊ शकता. पण त्याला किती पाहिलं पाहिजे, त्याला किती वेळ दिला पाहिजे. तुमची मुलं खराब होऊन जातील, डोळे खराब होऊन जातील. बालपणातच तुमची पोरं तरुण होतील. सावधान. म्हणून लहान लेकराच्या हातात जरा जपून विनंती असेल, मायबापानं संस्कार दिले पाहिजे. बालपणात संस्कार हे बालपणाच्या संधीचं सोनं आहे. चला त्याच्यानंतर तरुण झालात आपण. मला कोणीतरी मगाशी म्हटलं या बाळाला विशाल महाराजांनी माळ घातली. अजून 10-5 जणांनी घातल्या पाहिजे हो माळी. एकट्याने घालून कसं चालेल, अर्ध्या गावानं माळी घातल्या पाहिजे. त्याचं कारण का, तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. तरुण कीर्तनामध्ये शोभून दिसतो महाराज. तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. जेवढी माता इथं कीर्तनाला आहे कुंकू लावणारी, लग्न झालेली हो, ती आनंदी बाबाला, गजानन महाराजाला, महादेवाला, हनुमंतरायाला, रामाला काहीच मागत नाही. एकच मागणं मागते, ऐका. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. या भारत देशातली माता खंडू महाराज देवाला एकच मागणं मागते. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. व्यसनमुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये. केतन, किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोल्ड फ्लॅग, क्लासिक, उडम गरम, पनामा, कोंबडा आहे का तुमच्याकडे? आहे खायच्या नाहीत ह्या. त्याचं कारण सांगतो. तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. तरुणपणातला त्याग फार महत्वाचा आहे. वयाच्या 22व्या वर्षी भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले होते. तुमच्याकडे येतात पाहुणे? पाहुणे येतात का? तुला काय माहिती रे, तू हसला का? कमी झाले ना, येत नाहीत ना पाहुणे. त्याचं काय खोटं नाही, सगळीकडे तसंच झालंय. पाहुणे यायला कमी झाले. त्याचं कारण का, मुलीला शिकायचे आणि मुलाचं वय होऊन चाललंय पण लग्न काही होत नाही. माझ्या गावात एक ट्रक भरून पोरं बिना लग्नाची आहे. एक ट्रक भरून बिना लग्न तसेच राहिले ते. आता काय होत नाही, काय नाही. त्यांनी आता वारीला जायचं, आपलं षष्ठीला जायचं, काम नाही त्यांचं. आता मी का सांगतोय, त्या काळामध्ये तसं नसायचं. 22व्या वर्षाचं पोरगा असलं की लोक त्याच्या घरी गर्दी करायची. भगतसिंहाचं वय 22 वर्षाचं होतं. माझ्याकडे बघा. आणि त्यांना पाहायला पाहुणे आले. ते पलंगावर बसले. त्यांच्या आईनं आवाज दिला, काय हो कशासाठी आलात? म्हटलं तुमच्या मुलाचं लग्न करायचं आहे ना, तुमच्या मुलाला पाहिला. असं? अरे भगत इकडे, ही 50ची नोट घे, बाजाराची पिशवी घे, गावामध्ये जा आणि आपल्याला 50 रुपयाचा बाजार करून आण. ते भगतसिंह म्हटले कशासाठी आई? म्हटलं अरे जा तू, तुझं लग्न करायचं ना, तुला पाहायला ते पाहुणे पसंत केलंय तुला. भगतसिंहानं आईच्या हातातली पिशवी घेतली, 50ची नोट घेतली, बाजाराच्या दिशेने निघाले. नोटेकडे बघायचे, पिशवीकडे बघायचे, विचार करायचे. या 50 रुपयाचा बाजार पिशवीमध्ये भरला तर हा बाजार घरी जाईल. आई या बाजाराचा स्वयंपाक करेल. आईनं स्वयंपाक केला तर पाहुणे जेवण करतील. पाहुणे जर जेवले तर मी पसंत झालोय, माझं लग्न जमेल. लग्न जर जमलं तर मला बाईचं ऐकावं लागेल. मदन महाराज, ज्याचं ज्याचं झालंय त्यांनी जरा बघा. मला ऐकू, कीर्तन केसरीला ऐकावं लागतं, बाकीच्याचं काय सगळ्याला ऐकावं लागतं. बाईचं जर ऐकलं नाही तर संसार होणार नाही. नाही नाही ते ऐकावं लागेल. मला बाईचं नाही ऐकायचं, मला भारत आईचं ऐकायचंय. वयाच्या 10व्या वर्षी जालियानवाला हत्याकांड झालं होतं या देशात. बेचूट अशा गोळ्या सुटल्या होत्या इंग्रजाच्या. लाल झाली होती माती या देशाची. ऐका तरुणांनो, आणि ती लाल माती हातामध्ये घेतली होती भगतसिंहानं. भारत मा
मी तुझा बदला घेईल. आज तर माझ्यावर वेगळाच प्रसंग आला. मी जर लग्न केलं तर माझी शपथ बाजूला राहील, माझं स्वातंत्र्य बाजूला राहील. ऐका गड्या मालवंडीकर, घरी घेऊन जा. माझ्या बहिणीनं न्या, पोरांनी न्या, तरुणांनी न्या. भगतसिंहानं 50ची नोट खिशामध्ये घातली, बाजाराची पिशवी फेकून दिली. परत पाहुण्याकडेही गेले नाही, लग्नाकडेही गेले नाही, घराकडेही गेले नाही. इंग्रज चले जाओ, इंग्रज हटाओ या मोहिमेअंतर्गत त्यांनी काम केलं. आणि त्या काळात त्यांच्याकडून संसदवरती बॉम्ब पडला आणि त्यांना त्या काळातल्या इंग्रज सरकारने लाहोरच्या कारागृहामध्ये जेरबंद केलं आणि 25 दिवसानं त्यांना फाशीची शिक्षा जाहीर झाली. जेलमधली चड्डी, जेलमधली बन्याल, जेलमधली टोपी अंगावर आली आणि 23 वर्षाचा पोरगा फासावर द्यायचं ठरलं. एकटा भगतसिंह नाही, सुखदेव, राजगुरू या सगळ्यांना फासावर देण्याची सजा झाली. आता फाशी 5 दिवसावर आली, आता फाशी 2 दिवसावर आली, आता फाशीचा दिवसच उजाडला. ऐका रे. आणि आता फाशीवर द्यायचं म्हणून तो जेलर आणायला निघाला. तर ज्यांना फासावर द्यायचं होतं ना, ती सगळी पोरं व्यायाम करत होती, बैठका मारत होती, सूर्यनमस्कार करत होती, दंड ठोपटत होती. मस्त व्यायाम चालला होता. त्या जेलरनं डोक्याला हात लावला आणि जेलर म्हटला, हे भगत, हे सुखदेव, हे राजगुरू, अरे व्यायाम काय करता? व्यायाम तर बॉडीसाठी लागतो रे. बॉडी तर जगून फायदा नाही, मरायचंय रे राजा, फासावर जायचंय रे. व्यायाम करून काय फायदा? काय उत्तर आहे भगतसिंहाचं? घरी घेऊन जा. ते भगतसिंह म्हणतात, बरोबर आहे, बरोबर आहे जेलर. व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी. तुम्ही आलात न्यायला, 1 तासानं आम्हाला लटकवणार आहेत, आम्ही मरणार आहेत. व्यायामाचा काय फायदा? बरोबर आहे. पण काय म्हटले जेलर, आमची आई आहे म्हटले घरी, रोज मंदिरातल्या देवाची पूजा करते आणि मंदिरातल्या देवाची पूजा करायला वेगवेगळ्या झाडाची टोपलीभर फुलं तोडून आणते आणि आमची आई त्या टोपलीतले सगळे फुलं तिच्या देवाला वाहत नाही. त्या टोपलीतलं एक ताजं फुल काढते, स्वच्छ फुल काढते, न सुकलेलं फुल काढते आणि प्रयत्नपूर्वक आमची आई ते ताजंच फुल तिच्या देवाला वाहते. लहानपणापासून पाहिलंय जेलर, आमची आई तिच्या देवाला सुकलेलं फूल देत नाही, निर्माल्य फूल देत नाही, ताजं स्वच्छ असंच फूल देते. फरक एवढाच आहे जेलर, आमच्या आईचा देव मंदिरातला आहे, आमचा देव भारत माता आहे. फरक एवढाच आहे. आमची आई जर तिच्या देवाला ताजं फूल देते, स्वच्छ फूल देते, तर त्या आईची आम्ही मुलं आहोत. आम्ही बालपणात पाहिलंय व आम्ही पाहिले आमच्या आईनं ताजं फूल देवाला वाहिलेलं. आमचा देव भारत देश आहे. आमच्या देवासाठी तुम्ही न्यायला आलात. सुकलेलं बनून कसं जाऊ, नाराज बनून कसं जाऊ? आम्ही व्यायाम करून जाणार, आम्ही मस्त बॉडी बनून जाणार. वयाच्या 23व्या वर्षी व्यायाम करून पोरं फासावरती जातात. याचं कारण एकच आहे महाराज, जिंदा रहने की मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे ये जवानी जो खून में नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सांस थमती गई, लफ्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया. कट गए सर हमारी तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया. नुसतं ऐकू नका, घरी घेऊन जा. वयाच्या 23व्या वर्षी पोरं फासावरती जातात. वयाच्या 23व्या वर्षी देशासाठी प्राण देतात. झाशीची राणी वाचा, संभाजी महाराज वाचा, छत्रपती शिवाजी महाराज वाचा. तरुणपणामध्ये त्याग केलाय बघा. तरुणपणातला त्याग तरुणपणाच्या संधीचं सोनं आहे. बालपणात संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं आहे. म्हातारे झालात मग आता तरी ऐका. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, आता तरी नका करू नाश. आयुष्याचा नका करू नाश, आयुष्याचा नका करू नाश.
गोड आहे, नका करू नाश आयुष्याचा. पुन्हा पुन्हा संधी मिळत नसते, संधी कधी दौडायची नसते. म्हणून हात जोडून पाया पडून विनंती सगळ्या गावाला, 12 वर्षाची तपपूर्ती आहे. इथं चटई उचलणं म्हणजे संधीचं सोनं आहे. इथं सौजन्य देणं संधीचं सोनं आहे. पंगत घालणं संधीचं सोनं आहे. कीर्तनकार गायक वादकाची सेवा करणं संधीचं सोनं आहे. परत परत तुम्हाला मिळणार नाही. पुरुषार्थ प्राप्तीची संधी परत कधीच मिळत नसते. एकदा बालपण गेलं की तरुणपणात बालपण मिळत नाही, तरुणपण गेलं की म्हातारपणात तरुणपण मिळत नाही. एकदा गेलेली संधी कधीच मिळत नसते, ती कधी दौडायची नसते. संत म्हणतात आम्ही ती दवडली नाही. बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची, तेने पंथे माझी चालिली पाऊले. आम्ही ते दवडलं नाही, आम्ही ते संधीचं सोनं केलं. महाराज आम्हाला सांगा ना, संधीचं सोनं कसं करायचं म्हणजे आमचा जन्म सोन्याचा होईल. जन्म सोन्याचा कधी होतो? संधीचं सोनं केलं की. एक कथा सांगतो, लगेच कळेल आपल्या सगळ्यांना. रामायणातली कथा आहे. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकईनं, आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. तापसवेश विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी. राघवा, पहिल्या वरानं भरताला गादी, आणि दुसऱ्या वरानं तुला 14 वर्षाचा वनवास. रघुपती रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर बचन न जाय. जा राघवा जा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे. असंच जीवन आहे. सकाळी तुम्हाला आनंद होईल तर संध्याकाळी तुम्हाला दुःख होईल. सकाळी तुमच्या कानावर बातमी येईल की आज आपल्याला खूप पैशाची लॉटरी लागली, आणि संध्याकाळी बातमी येईल की तुमचा एकुलता एक पोरगा आता या दृष्टीमध्ये राहिला नाही. याला जीवन म्हणतात. सकाळी सुख असेल तर संध्याकाळी दुःख असेल. नाराज होत जाऊ नका. हे जीवनातला प्रारब्धाचा दोष असतो. ज्याला सकाळी गादीवर बसायचं त्याला 14 वर्षाचा वनवास मिळतो. विश्वाच्या मालकाला जर कर्म चुकत नाही तर आपलं तर ते चुकणारच नाही. जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळे ना. लक्षातच ठेवा, विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावर जे लिहिलेलं असतं त्याच्यात बदल होत नाही. कितीही प्रयत्न केला तरी. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. घेऊन जा गावकरी गावात. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे, सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. यालाच मराठीमध्ये प्रमाणे. कसा मला टाकून गेला कसा टाकून गेला कसा टाकून गेला कसा टाकून गेला. पंडित भीमसेन जोशींनी ठेवण गायले. रामा विन मज बागेश्री रागे. रामा विन
हे रामा रामा विना रामा विना माझा चैन पडेना रामा विना रामा विना जय रामा विना रामा 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 विना चैन पडेना नाही जीवासी कसा मला आपण गेला कसा मला आपण गेला कसा मला आपण गेला राम जरा जोरात वाजव जोरात फार सुंदर रामाविन जीव व्याकुळ होतो सुचत नाही का कसा मला टाकून घेणारा अयोध्येचा राम अंगावर वल्कल धारण करतो लखनजी आणि सीतामाई बरोबर घेतात राम प्रभू वनवासात निघून जातात. माझ्याकडे बघा ज्याला गादी मिळाली तो वनवासात निघून जातो. अयोध्या फार दुःखी होते. सगळे अयोध्या रडते. प्रभू रामचंद्राच्या मागे जातात. शरवीचा काठ जातो. तमसेचा काठ जातो. खूप लांब जातात प्रभू आता. आणि अयोध्या झोपीमध्ये असते. लोक झोपेमध्ये असतात तेव्हाच प्रभू निघून जातात. सुमंताला निरोप दिला जातो. खरोखरचा वनवास चालू होतो. आणि आता वनवासात जायचं म्हणून गंगेचा काठ लागतो. गंगेचा आणि गंगेच्या काठाला पलीकडच्या काठाला जायला त्या काळामध्ये उड्डाण पूल नसायचे. नितीन गडकरी नव्हते. एवढे चांगले रोड विदर्भात. मी आमच्या मदन महाराजांच्या गावी आलतो. काहीच नव्हतं त्या काळामध्ये. काही रोड झाले महाराज. सिमेंट रोड, उड्डाण पूल. कोणत्याही गावाला जा उड्डाण पूल आहे. कोणत्याही नदीवर पूल आहे. नितीन गडकरीची कृपा आहे बिचाऱ्याची. नाव बदललं पाहिजे. त्यांचं नाव बदललं पाहिजे. नितीन गडकरीच्या ऐवजी नितीन रोडकरी केलं पाहिजे. रोडकरी बरं का. काय सुंदर रोड बनवले. त्या काळामध्ये असे उड्डाण पूल नसायचे. माझ्याकडे बघा. मग त्या काळात काय पर्याय असायचा. नावाडी आणि नाव. एकच पर्याय. पलीकडे जायचं तुम्हाला गंगेच्या पलीकडं. नावाडी असायचा. नाव असायची. एक नावाडी नावेमध्ये बसलेला होता. आणि प्रभू रामचंद्रानं त्याला पाहिलं. हाक मारली त्याला. आपले पावणे 10 वाजल्यामुळं हाक मारली. ए नावाडी अलीकडे. तो अलीकडच्या काठाला आला. माझ्याकडे लक्ष द्या. कथा फार गोड आहे. संधीचं सोनं कसं करतात ते कळेल. कथा कशासाठी आहे. संधीचं सोनं कसं करतात. तो नावाडी अलीकडच्या काठाला आला. प्रभू रामचंद्रानं त्या नावाड्याला हात जोडले बरं का. खंडू महाराज. कोणी हात जोडले. प्रभूनं जोडले. नावा तयार करणारा, नावाडी तयार करणारा हात जोडतो बरं का. हे नावाडी. म्हणून एक वाक्य सांगतो. तुम्हाला कोणाकडून काही मिळवायचं असेल तर हात जोडायचं. हात जोडलं की सगळं मिळतं मला. मी खरं सांगतो तुम्हाला. आमच्या तालुक्याला बदामराव पंडित नावाचे 15 वर्ष आमदार आहेत. मी त्यांना एक दिवस विचारलं तुम्ही आमदार कसं काय होता. त्या आमदार साहेबांनी मला सांगितलं सगळ्याला हात जोडतो. हात जोडून आमदार होत आहेत. इतकं सोपं आहे बघा. हात छाती काढून नाही मार. मी लय मोठा मी लय अरे काही नाही. हात जोडा. हात लहान झालं पाहिजे. कितीही श्रीमंत असा विमानानं फिरा पण तुमचे पाय जमिनीला असू द्या बरं का. लहानपण देगा देवा मुंगी साखरे सारवा. लहानपण देगा दे. माझ्या चाली म्हणता म्हणता 11 वाजतील बघा. चाली म्हणता इतक्या गोड चाली आहेत. तुम्ही युट्यूबला नाव टाका अक्रूर महाराज साखरे.
200 चाली आहेत, फार गोड आहेत महाराज. काय सुंदर शब्द आहे तो. जया अंगी मोठे पण तया यातना कठीण, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहान असलं पाहिजे. माणसं किती मोठे होऊ द्या त्याला विरोध नाही, श्रीमंत होऊ द्या त्याला विरोध नाही, पण पंगत घातली पाहिजे श्रीमंतानं. श्रीमंतानं सप्त्यात आलं पाहिजे. श्रीमंत घरात बसून काय फायदा. श्रीमंताचं धन घरात असून फायदा नाही. श्रीमंताचं धन गावात आलं पाहिजे, गरीबाच्या कामाला आलं पाहिजे. माझा एक मित्र आहे आमचे मदन महाराज, आम्ही बरोबर शिकायला होतो. जिवलग मित्र आहे माझा, पुण्याला मोठं हॉटेल आहे त्याचं. खूप श्रीमंत झाला तो. त्यानं मला त्याच्या घरी नेलं होतं महाराज, आणि त्याच्या घरी मला 3 रूम भरून पैसे दाखवले. 3 रूम भरून. खोटं नाही, तुम्हाला नारदाच्या गादीवर कशाला खोटं सांग. 3 रूम भरून पैसे दाखवले. म्हटलं मित्रा, पैसे काही साठवून ठेवू नको, हे पैसे अन्नदानाला दे, पंक्तीला दे, मंदिराला दे, तुझ्यासहित काहीतरी लोकांच्या कामी आण. नाही म्हटलं अजून 2 रूमा भरायचे. बरं ऐका, मी त्याला सांगून नेमकं गाडीत बसून निघूनच गेलो. आणि दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता टीव्हीला बातमी आली, मोदी साहेब लाईव्ह आले, आज से 500 और 1000 का नोट बंद. ऐका, जाळून टाकले पैसे. 3 रूम भरून पैसे जाळून टाकले. त्याचं विष झालं, खाक झाली, माती झाली. माती का? तुमच्या जवळचं जर तुम्ही दिलं नाही तर ते संपून जातं, विष बनतं. दिलं की वाढतं महाराज. आता हे महाराज आहे, यांचा पकवाज इकडं बुलढाण्यातही गाजलाय, आमच्याकडेही गाजलाय. खंडू महाराज पाहिजे तो वाजवायला, का बरं? महेश महाराज पाहिजे तो वाजवायला, का बरं? अहो ते रोज वाजवतात, देतात लोकाला, विद्यार्थ्यांना देतात, वाढत चाललं. अक्रूर महाराजाचं कीर्तन फार गोड आहे. प्रकाश महाराज लय सुंदर कीर्तन करतात. सोपान महाराजांना बोलवा, विशाल महाराजांचा पिंगळा आम्हाला ऐकायचा आहे. का? त्यांनी दिलाय. जो देत असतो तो वाढत असतो, सांभाळून ठेवतो त्याला कोणी विचारत नाही. सांभाळणाऱ्याला जे आई सुद्धा लोक घालत नाहीत. ज्यानं दिलंय त्याचे फोटो घरामध्ये लोक लावत असतात. माझं ध्यानातच ठेवाय बरं का. लहान होत चला. श्रीमंत व्हायला विरोध नाही, पण लहान असलं पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. माऊलींची ओवी आहे. थोरपणा पराची सांडीजे, व्युत्पत्ती आगवी सरीजे, जगात हा कोटे होईजे तै जवळी कमाजी. किती सांगू प्रमाण. लहान झालं पाहिजे. विश्वाचा मालक लहान झाला. लक्ष द्या. हात जोडले. ए नावाडी, मी राम आहे, हा माझा भाऊ लखन आहे, माझी पत्नी सीता आहे. आम्हाला प्रारब्धानं वनवास मिळालाय. हे पलीकडच्या काठाला जायचंय रे. तुझी नाव आणि तुझ्या नावेची आम्हाला गरज आहे. देतोस का रे नाव? किती आपण लवकर हा म्हणला असतो. विश्वाचा मालक नाव मागायला आलो, नावात तयार करणारा नाव मागायला आला. एका मिनिटात आपण हा म्हणला असतो. तर केवट म्हटला मला नाव द्यायची नाही. काय म्हणला तो? मला नाव द्यायची नाही. रामचंद्र त्याला म्हटले काय रे केवट, तुला माहिती का मी कोण आहे? म्हटले कोण? गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभ प्रलय स्थानम निधानम बीजमभ्यम. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले जो जगाती चालिता. म्याची नियामिलो साता काळू ग्रासी तसे भूता. ये म्हणे ग ते पंडुसुता सकळी जयाची. ऐसा जो समर्थ तो मी विश्वाचा नाथ. मी विश्वाचा मालक आहे. तुझ्यासारखे नावाडी एका मिनिटात तयार होतील, तुझ्यासारख्या नावा रांगेला लागतील. तू म्हटलं मग करा ना, मी कुठं नाही म्हणतो. फक्त माझी नाव मला तुम्हाला द्यायची. तुम्ही तुमची तयार करा, तुम्हाला करता येते तर करा, माझी नाव मला द्यायची नाही. रामचंद्र त्याला म्हटले का द्यायची नाही? काही नाही म्हटले, दिली असते म्हटले तुम्हाला नाव, पण मागच्या महिन्यामध्ये तुम्ही या जानकी मातेच्या लग्नाला स्वयंवराला गेले आणि जाता जाता एका अरण्यात, एका कुटियामध्ये, एका आश्रमामध्ये तुमचा पाय एका दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई झाली. म्हटले हो, मागच्याच महिन्यात तुमचा पाय दगडाला लागला तर दगडाची बाई झाली. इथं माझी नाव लाकडाची, नाव माझी कशाची? लाकडाची. इथं बरं, तिथं तुमच्या त्या दगडाला एकच पाय लागला, इथं तुमचे दोन्ही पाय माझ्या नावेला लागणार आहेत. आणि दोन्ही पाय लागले आणि माझ्या नावेची दुसरी बाई तयार झाली तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे, त्याच्यात तुमची दुसरी कुठून तयार करायची? अरे म्हटलं असं कुठं होत असतं? झालं ना. म्हटलं मग आता एक काम करावं लागेल, तुम्हाला जर माझ्या नावेत बसायचं असेल तर माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल. त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय मातीच्या वेगळा धुवून काढेल आणि मग नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले पात्र 10 वाजले. त्यानं ती काठवट आणली. काठवट आजीने मान हलवली बघा. आहे ना काठवट? आहे ना आजी?
तुम्हाला होती ना, या MH 90, MH 85, MH 75 कुंकू लावणाऱ्या, डोक्यावर पदर घेतलेल्या, कानातलं नाकातलं घालणाऱ्या, ह्या ज्या माझ्या जुन्या आज्या आहेत त्यांना ती काठवट माहिती. आताच्या MH 16, MH 15 त्यांना ती काठवट माहिती नाही. तिनं गुगलला म्हणायचं काठवट असं उखळ, मग ती अशी चित्रामध्ये येईल आता मोबाईलवर. ती आता राहिली नाही. ती काठवट असायची बघा भाकरी करायला. माझ्याकडे बघा, लई गोड भाकरी व्हायच्या तिच्यावर. ती काठवट आणली गेली. माझ्याकडे लक्ष द्या सगळ्यांनीकडे बघा. काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा पाय मांडला. लक्ष द्या, 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको पाणी, काय तिचं भाग्य महाराज, ती पाणी ओतायला लागली. इकडं पाय धुवून झाला, उजवा पाय धुतला, डावा पात्रात आला, डाव्याला पाणी सुरू झालं. डावा धुवायचा ना आता निघायचंच. तेवढ्यात तो केवट म्हटला, तिकडं कुठं निघाले, ते उजव्याला माती लागली मांडा. उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा, डावा पात्रात आला की उजवा खाली जायचा. अर्धा तास पाय धुण्याचा कार्यक्रम झाला. बायकोनं धुतले, आईनं धुतले, बहिणीनं धुतले, भावानं धुतले, भावकीनं धुतले, सगळ्या गावानं पाय धुवून काढले. आणि पाय धुवून झाल्यावर रामचंद्र म्हटले, अरे केवट, एक पाय खाली जाणारे, एक पाय पात्रात राहणारे, असं कसं रे, माती लागण? तो म्हटलं, माती नाही लागली पाहिजे, तुमच्या मातीनं माझ्या नावेची बाई होईल ना. म्हटलं मग आता एक काम करा, एक पाय पात्रात ठेवा आणि एक पाय असा आधार ठेवा, आधार, माती लागू देऊ नका. आता एका पायावर मला उभं राहता येईना बरं का, माझा स्टोल चालला. आता मी असा माईक धरला समजा, तर एक 5 मिनिटं मला उभं राहता येईल. तसं प्रभू रामचंद्र एका पायावरती उभं राहिल्यामुळं, इकडे बघा, तोल गेला व तोल प्रभूचा. आणि धरण्यासाठीचा सहारा, धरण्यासाठीचा आसरा म्हणून केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला, ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून 12 वर्ष झाले आपण भक्ती करतो, नामस्मरण करतो, पंक्ती घालतो, वारीला जातो, रामकृष्ण हरी, नित्य ज्ञानेश्वरी गाथा, रोज 1000 किलोमीटर प्रवास करतो. अजून काही डोक्यावर हात पडला नाही. तो हात सहजच केवटाच्या डोक्यावरही पडला. पायही धुवून घेतले, आशीर्वादही घेतला. प्रभू रामचंद्राला नावेमध्ये बसवलं, नाव निघाली, पलीकडचा काठ जवळ आला आणि केवट जोरात हसायला लागला. हसणाऱ्या केवटाला प्रभूनं विचारलं, का रे केवट, आमचं राज्य गेलं म्हणून हसतो की काय? आमच्या अंगावर वलकल आले म्हणून हसतो की काय? झालं काय हसायला? तर तो केवट म्हटला, प्रभू तुम्हाला नाही हसत, तुम्हाला फसवलं. म्हटलं मी आज काय फसवलं? कशाचा दगडन, कशाची बाईन, कशाचं पायन, कशाचं काय? म्हटलं म्हणजे इंद्राने अस्तुभान नावाचं पातक केलं होतं. त्या गौतम ऋषीनं श्राप दिला होता, अहिल्याला तू दगड होशील. त्यांची बायको दगड झाली होती, तिनं उशाप मागितला होता, प्रभू रामचंद्राचा अवतार होईल, त्यांचा पाय तुला लागेल, तो पुन्हा बाई होशील. असं तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार नव्हतं. अरे म्हटलं, तू तर मग आमचा अर्धा तास घेतला. बायकोला पाय धुवायला लावले, आईला पाय धुवायला लावले, बहिणीला पाय धुवायला लावले, एका पायावर उभं केलं आणि आता म्हणतो काही नव्हतं. त्या केवटाचं उत्तर घरी घेऊन जा, मालवंडीकर, 1 वर्षभर ध्यानात ठेवा. केवट म्हटला, प्रभू तुम्ही माझ्या दरवाज्यात नाव मागायला आले, विश्वाचा मालक माझ्या दरवाज्यात नाव मागायला आला. ही माझ्या जीवनातली संधी होती, संधी. आणि तुम्हाला फसून तुमचे पाय धुवून काढले, हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. तसं सप्ताह नावाची संधी आहे, याच्यात पंगत ज्याची आहे संधीचं सोनं केलंय, सौजन्य ज्याचं आहे संधीचं सोनं केलंय, चटाई उचलताय संधीचं सोनं आहे, झाडून घेताय संधीचं सोनं आहे, पारण्याला बसताय संधीचं सोनं आहे, कीर्तन ऐकताय संधीचं सोनं आहे. मिळालेली संधी दौडू नका, संधीचं सोनं करा. महाराज कळलं, असं संधीचं सोनं ज्यांनी केलं त्यांना म्हणता येतं अभंगाचं पहिलं चरण. जन्मा आलो ताटे, जन्मालो ताटे हो, जन्मालो ताटे, जन्मालो ताटे, जन्मालो ताटे, फळ झाले साचे, आज फळ झाले साचे.
गोड चाल लावली जन्मालो त्याचे आजी फळ झाली संधीचं सोनं केलं विश्वाच्या मालकाचे पाय धुवून घेतले बालपणात संस्कार केले तरुणपणात त्याग केला म्हातारपणात भजन केलं आणि मग म्हणता आलं जन्मालो त्याचे आजी फळ झाली साची म्हणाल महाराज आम्हाला हे संधीचं सोनं काही जमायचं नाही देव काही आमच्या घरी यायचा नाही आमचा जन्म कसा सोन्याचा होईल तर आपल्या सगळ्यांसाठी सोपा उपाय तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या बुलढाणा पंढरपूर गाडी आहे देऊळगाव राजा पंढरपूर गाडी आहे जाफराबाद पंढरपूर गाडी आहे कोणत्याही तालुक्यातून पंढरपूरला एसटी मिळते नाही तर मग तुमच्याकडे गाड्या आहेतच गाडी करा एक दिवस फक्त माझ्यासाठी सकाळी निघान संध्याकाळी पंढरीला पोहोचा एक मुक्काम करा चंद्रभागेचं स्नान करा आपलं मस्तक पांडुरंगाच्या पायावरती ठेवा पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा जन्म सोन्याचा होतो तो का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक असा कुणाचा झालाय सांगतो कुणाचा झालाय सगळ्यांनी ऐका कसा जन्म सोन्याचा होतो तुम्ही कधी पंढरपूरला गेले ना तर पंढरपूरच्या मार्केटमध्ये एक गाणं ऐकायला मिळतं बघा एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानोपात्रेला देवान मंदिरात जागा दिली संत चोखोबा शेजारी आई नामदेव पायरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी असं म्हणत जा नवऱ्याला म्हणत जा मला पंढरपूर दाखवा देव दाखवा असं म्हणत महाबळेश्वर हेच पाहतो आपण देव पाहायला पाहिजे बरं का देव पाण्यामध्ये जन्म सोन्याचा होतो काय सुंदर कथा आहे महाराज काय सुंदर गीतं पूर्वीची आमची हे जे गीतं आहेत ना हे आमच्या संप्रदायातून तयार व्हायची पूर्वीचा मास्तर कीर्तनाला यायचा आणि कीर्तनात ऐकायचा बुवा हो श्रावण बाळ ऐकायचा आणि श्रावण बाळ ऐकला त्याच्या मनाला कविता सुचायची आनाया निर्मळ वारी गेलो मी या कासारी हे लगबग भरोनी झारी तो परत फिरे तो तुमचा शर आला कसा उरात ऋतुनी बसला शर आला तो धावून आला काळ विवळला श्रावण बाळ 30 वर्षापूर्वीची कविता आहे मास्तर म्हणायचं आणि पोरं रडायची काय कविता आम्हाला पण होती खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे असं नाही इकडे बुलढाण्याकडे असं नाही आमच्याकडे असेल बहुतेक कुठंच नाही बरं का खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे काय कविता होती महाराज सगळ्या जगावर प्रेम करावं शिकवणारी आता राहिलं नाही मास्तरच ते क्वालिटीचे असे कविता करणारे राहिले नाही फार गोड मास्तर मला तर असे मास्तर होते 7वी शाळा शिकलेला महाराज मी पण काय मास्तर मिळाले महाराज हो 100 कविता पाठ करून घ्यायची दिवसाला काही गोड नाही पाठ केली तर मारायचे महाराज फार सुंदर हो कीर्तनात मग ते ऐकायचे लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त मातेची आचित्ती अवघी बाळकाची व्याप्ती तिथं कीर्तनातले अभंग ऐकायचे आणि मास्तरचं हृदय म्हणायचं आई ग थोर तुझे उपकार 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी थोर मला संस्कार आई ग थोर तुझे उपकार इथं कविता तयार व्हायची आता अशा कविता राहिल्या नाही भंगार कविता आल्या मला भंगार काही राहिलं नाही मा पूर्वीचा काळच राहिलं नाही आमचा पोरगा आता 7वीला शाळेत एक दिवस सहज मी त्याला विचारलं का रे मास्तर काही कविता वगैरे शिकवतो का म्हटलं हो म्हटलं मनभर त्यांना विचार केलं जाणी जाणी येस पप्पा हिडीश्वर लगे पे
अरे मराठी म्हणू, आपण मराठी माणसं आहेत. ते मराठी कविता म्हणतो म्हटलं तर बरा आम्हाला आनंद झाला. सतीश महाराज, जगन महाराज, दत्ता महाराज, खंडू महाराज, महेश महाराज, मदन महाराज, आम्ही सगळे असे त्याच्याकडे पाहायला लागलो. पोरगा कविता म्हणणार, आमची आई सोफ्यावर बसली, बायको सोफ्यावर, भावाची बायको सोफ्यावर, मी सोफ्यावर, सगळेजण पोराकडे पाहायला लागलो. पोरगं इनबिन करून आलं आणि पोरानं कविता सुरू केली. ऐका माझ्याकडे बघा, कविता म्हणायला लागलं. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. एवढं म्हणल्यावर बायको लागली माझ्याकडे बघायला. मी लागलो तिच्याकडे बघलं. बाप्पा मी 12 गावचा पाणी पिणारा महाराज. मी खालून कोरस केला त्याला, लेकर कोण्या भूताजे. अरे काय कविता आहेत का काय आहे, काय माणसं. असं ऐकू नका, चांगलं ऐका, चांगलं जुन्या काळातलं ऐका. फिरत्याचा का वरती हे जे गीत आहे, हे जे गीत आहे बरं का, हे रोज ऐकलं पाहिजे, दिवसातून एकदा ऐकायचं. त्याचं कारण सांगतो, ऐका. किती सुंदर शब्द आहेत. फिरत्या चाका वरती देसी, फिरत्या चाका वरती देसी, मातीला आकार विठ्ठला तू वेडा, विठ्ठला तू वेडा, विठ्ठला तू वेडा, विठ्ठला तू वेडा. हे जे गीत आहे माझ्याकडे बघा, ते आपल्याला शिकवायचं. कधी कोणावर जळू नका. एखादी मुलगी शिकायला लागली तर तिचे पाय ओढू नका. गावातला एखादा पोरगा श्रीमंती मिळवायला लागला तर त्याच्यावर कधी जळू नका. गावातला एखादा माणूस सक्सेस व्हायला लागला कधी जळायचं नाही. ते गीत आपल्याला म्हणायचं, का जळायचं नाही ऐका. घटा घटांचे रूप आगळे, घटा घटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे, तुझ्या विना ते कोणा न कळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्याचा का वरती देसी, मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा. असं ऐका ना, कोण म्हणता ऐकू नका, चांगले ऐका. काही म्हणतात लोक महाराज, काही फार भंगार गाणे आले. एक जणानं मला कीर्तनात प्रमाण दिलं बुवा, राधारंगानं दिसते छान. असलं काही पण म्हणू नका. राधेसारखी पवित्र भक्ती जगामध्ये नाही. अहो त्या वृंदावनला प्रेमानंद बाबा आहे. फेसबुकला, मोबाईलला, इंस्टाला बघा, काय नाव आहे त्यांचं, प्रेमानंद बाबा. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. विराट कोहली म्हणजे भारत देशाचा 1 नंबरचा फलंदाज आणि अनुष्का शर्मा म्हणजे या देशातली 1 नंबरची हिरोईन. दोघाचे पैसे घेतले तर भारत देश कर्जातून मुक्त होतो. एवढे श्रीमंत आहेत. 10,000 लिटरचं पाणी पितात दोघं जण. किती पाणी प्यायला आहे त्यांना. आपल्या देशातलं नाही, परदेशातलं. एवढी स्टँडर्ड बॉडी आहे त्या विराट कोहलीची. तो विराट कोहली आणि त्या अनुष्का शर्मा त्या प्रेमानंद बाबाच्या दर्शनाला गेले, खाली बसले, पाया पडले. तर त्या प्रेमानंद बाबाला त्यांनी आशीर्वाद मागितला. तर ते प्रेमानंद बाबा म्हटले, विराटजी तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालू ठेवा, तुमच्या खेळण्याचा अभ्यास करा, हेच तुम्हाला आशीर्वाद आहे. काय साधू आहे महाराज. त्या प्रेमानंद बाबाला 2ही किडण्या नाहीये. ऐका, मग त्यांच्या किडण्या कोण आहेत? राधा नावाची किडनी आहे. राधाचं भजन करतात ते, राधा राधा राधा. तर किडण्या नसणारा महात्मा जिवंत आहे.
एवढी पवित्र राधा आणि तुम्ही तिला काही म्हणता. काही पण म्हणून कशाचा कॅन्सर होईल तुम्हाला. लोक तुम्हाला पापी म्हणतील. राधेला काही पण म्हणायचं. एक जणानं मला कीर्तनात राधे चल माझ्या गावाला असं बांधून आणलं पाहिजे. अशी काय राधा महाराज असं काही पण म्हणायचं नाही बरं का. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राध. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राध. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राध. त्या राधेचं भजन करत जा. ती राधा तुमचा कंठ गोड करेल, तुमच्या जीवनामध्ये यश देईल. जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा जय राधा जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा 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 राधा. मस्त म्हणा. जय जय राधा हे राधा हे राधा. जय जय राधा जय जय राधा 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 राधा. जय 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 राधा जय जय राधा हे राधा. जय जय राधा. तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल महाराज. मला एवढंच सांगायचं. का म्हणायचं हे भजन. काही पण म्हणू नका, भंगार म्हणू नका. चांगलं ऐका, छान ऐका, संतांचे अभंग ऐका, माऊलीच्या ओव्या ऐका, चांगलं ऐकत चला. चला मला याच्यासाठी सांगायचं. एक 16.5 वर्षाची मुलगी होती कानोपात्रा नावाची. फार सुंदर होती दिसायला. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं. पान खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. किती छान. सुकलेलं कमळ हातानं उमलायचं आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेनकापडी काळी बेंद्री. आपली नाही ती कवाडाकडे चालली भिताडाकडे असली नाही. आपली नाही एक डोळा एक ना की दरबी देखना असली नाही. हा फॅरन लवली लावता तुम्ही. फॅरन लवली लावता. फॅरन लवली लावणारी नाही. फॅरन लवली कधी लावायची नाही. फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबुडा आहे. लावत जाऊ नका. फॅरन लवली ही गाईचं मांस. ज्यानं लावलं त्याला लय वाईट वाटलं महाराज. काय माणसं लावायला लागलो. पोरं लावित पोरं काय काय आमचे महाराज लावित. फॅरन लवली लावायची नाही. फॅरन लवली कधी लावायची नाही. फॅरन लवली म्हणजे गाईचं मांस चरबी आहे तिच्यात. आणि कधीच गोरं होत नाही माणूस. माझी बायको लावून लावून एवढी काळी नाही, बरी आहे. बरं तुम्ही लगेच वाकडं बघू नका. माझ्यावर घेतलं फक्त मी. सगळ्याचं तेच आहे महाराज. लावत जाऊ नका. ऐका ऐका. मेकअप कधी केला नव्हता. इतकी छान होती दिसायला, इतकी सुंदर होती कानोपात्रा. पण तिला बाप माहिती नव्हता, आई माहिती होती. एका वेश्येची मुलगी होती. आणि नामदेवरायचं कीर्तन चाललं होतं वाळवंटात. ज्ञानेश्वर महाराज कीर्तनात टाळ घेऊन उभे होते आणि कीर्तनकार कीर्तनात सांगत होते. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी रवी शशी लोपरिया. कस्तुरी मळव चंदनाची उंडी. कस्तुरी मळव चंदनाची उंडी. किती सुंदर आहे देवराजस सुकुमार मदनाचा पुतळा. किती छान आहे. रूप सावळे सुकुमार. कानी कुंडल मकराकार मकराकार. रूप सावळे. हो इतकं प्रमाण यायला लागले. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. विठो देखियला डोळा बाई येवो वेधले वो मन.
तयाची ये गुणी. किती चाली महाराज. हे आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले बाबांच्या चाली आहेत. खूप आहेत महाराज, खूप चाली. डबल येणार नाही महाराज. नॉनस्टॉप एका दमात 100 म्हणून दाखवू शकतो तुम्हाला. एवढ्या गोड चाली. चला वेळ जाईल बरं का. इतका छान मृद मधुर मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनु नंदाचा गे. आणि कुणी म्हणायचं सावळा आहे, कुणी म्हणायचं गोरा आहे, कुणी म्हणायचं निळा आहे, कुणी म्हणायचं राजसकुमार आहे, कुणी म्हणायचं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान. तो सुंदर आहे, तो राजसकुमार आहे, तो दिव्य आहे. एवढी प्रमाण ऐकली बघा पोरीनं. कुणी 16.5 वर्षाच्या कानोपात्रीनं. किती वर्षाची होते? 16.5. आणि तिला वाटलं बाई माझ्यापेक्षा सुंदर असेल का देव, म्हणून ते देवाला पाहायला गेली. जन्म कुणाचा सोन्याचा होतो ऐका. पहिली कथा ऐकली केवटाची, दुसरी एवढी कानोपात्रीची ऐका. आणि पोरगी देवाला पाहायला गेली. पंढरपूरचा पांडुरंग पाहिला आणि देव तिला काळा दिसला. ती म्हटली बाई हा तर काळा आहे. काय कीर्तनकार सांगत होता गोजीरवाणन गोरान निळान छानन, हा तर काळा आहे. म्हणून ती देवाच्या पाया नाही पडली. हे जे बोट आहे ना, बोट असं आल्हाद देवाच्या पायावरती मांडलं. तर आमचा देव इतका सुंदर झाला. कानोपात्रेचं सुंदर बोट देवाच्या पायावरती पडल्याबरोबर चमत्कार असा झाला, त्या कानोपात्रेच्या बोटानं देवाच्या पायाला खड्डाच पडला. बाई माझ्या बोटानं खड्डा पडतो. पायात घुंगरं बांधले, गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि पोरगी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारात नाचायला लागली. तिला आई माहिती नाही, बाप माहिती नाही, कोणत्या जातीची माहिती नाही. पायात घुंगरं बांधले, गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. सारखं नाचायचे, सारखं भजन करायचे. गायनाचे उडे आपोली या छंदे, सारखं मनाचे आनंदे आवडीने सारखं नाचायची. का नसते म्हटले ती देवाच्या पायावर प्रेम करते. म्हणजे इथं नाचून काय फायदा. आपल्या दरबारात घेऊन या, आपण तिला पैसे देऊ. पट्ट आले राजा मला त्याच्या दरबारात घेऊन जाणारे. पोरगी पुढे पकडणारे मागे, पोरगी पुढे पकडणारे मागे. देवाच्या पायापर्यंत पोरगी आली. आपलं मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं. पकडणारे येताना पाहिले आणि आपला प्राणच देवाला देऊन टाकला तिनं. जसं मस्तक पायावरती ठेवलं ना, 16.5 वर्षाच्या मुलीनं आपला प्राण दिला. लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलं. कुणाची मुलगी आहे? एका वेश्येची मुलगी आहे. एक ब्राह्मण म्हटले मंदिराच्या बाहेर तिला माती करा, एक जण म्हटले तिला स्मशानात जाळा, एक जण म्हटले वाळवंटात जाळा. सगळे ब्राह्मण गोळा झाले. एक ब्राह्मण म्हटले असलं काही करू नका, रात्रभर प्रेत मंदिरात ठेवा, शेजारी मी झोपतो, देव जे सांगेल ते करतो. पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलायचा. मधल्या गाभाऱ्यात प्रेत ठेवण्यात आलं. शेजारी ते अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण झोपले आणि रात्री 1 वाजता विटेवरच्या मालकानं झोपलेल्या त्या अनंताला आवाज दिला. हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता पाहे पा कानोपात्रा पवित्रा. अनंता या मुलीसारखी पवित्र वस्तू जगाच्या बाजारात नाही. अंतकालीच मामेव स्मरण मुक्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम यास्ती नास्त्यत्र संशय. माझ्याच मुखातून गीतेमध्ये श्लोक आलाय. माझ्या पायावर या मुलीनं जीव दिलाय. कोणत्या जातीची आहे, कोणत्या पंथाची आहे, कोणत्या धर्माची आहे, बाजूला ठेवा. माझ्या मंदिरात उजव्या हाताला हिची माती करा. उजव्या हाताला तिची माती केली. जिथं माती केली तिथं एक झाड उगवलं. 750 वर्ष झाले त्या घटनेला. साखल दंडानं ते झाड पांडुरंगाच्या पंढरीनाथाच्या मंदिरात बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही कोणीही देवाच्या दर्शनाला बारीला लागून गेलात तर तुमचं पहिलं कपाळ कानोपात्रेच्या झाडाचं दर्शन घेतं आणि मग देवाच्या पायाचं दर्शन मिळतं. धन्य कान्होपात्राजी झाली भाग्याची
भेटी झाली ज्ञानदेवाची गे म्हणून या संत विचारात पोरगी आली, कीर्तनाच्या विचारात पोरगी आली, भजनाच्या विचारात पोरगी आली, देवाच्या पायावरती नतमस्तक झाली तर मंदिरात तिचं पहिलं स्थान आहे. अरे कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे, बापच माहिती नाही रे. अशा अपवित्र कुळातली पोरगी देवाच्या पायावरती नतमस्तक होऊन प्राण देते तर विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीला तिचं पहिलं दर्शन घ्यावं लागतं आणि मग देवाचं दर्शन मिळतं. त्या कानोपात्रेनं म्हणावं जन्मा आलो त्याची, जन्मालो त्याची, जन्मालो त्याची, आजी फळ झाले जन्म सोन्याचा केला, कानोपात्रेनं केला, केवटानं केला, संधीचं सोनं केलं. जन्मालो त्याचे आजी फळ झाले. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम सगळ्या समाजाला घेतलं होतं शिवरायांनी. तानाजी कोंडाना हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, जातो की राज, जातो की राज. पोरं 400 तयार झाली होती. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे, माझ्याकडे बघा. 400 पोरांनी हातामध्ये गुलाल घेतला आणि भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला, हर हर. आमचे टाळकरी इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले का? अय गाव का म्हटले नाही? त्याचं एकमेव कारण आहे, या धामण्यात तर थंड झालं. महादेव काय डबल भूक लागली राव मला. एवढ्या जोरात म्हटलं, महादेवाचं पवित्र मंदिर आहे आपल्या गावाला, एवढ्या माता बसल्यात, एवढे पुरुष आहेत, एवढे तरुणे बाण पोर आहेत. सप्ताह 4थ्या दिवसाकडे आला. एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांनी, असे 2 हात वर करा सगळ्यांनी, ज्याला हात आहेत त्यांनी बरं का, महिला असू द्या, मागचे मागचे करा, सगळे वाट्यावरले सगळ्यांनी करा, इकडचे करा, माझ्या बहिणींनो करा, पुरुषांनी, टाळकरी तुम्ही पण करा, ओरिजिनल करा, बरोबर आहात, शाबाश, वर हात करा सगळ्यांनी, अशी आरदाली करू नका, ओरिजिनल करा. वा काय सुंदर चित्र आहे, वा काय छान माझं माळवंडी गाव आहे, वा वा एका विचाराचं गाव झालंय. हात खाली नका येऊ दे, ओरिजिनल करा असा. आणि हात ज्याचा वर आहे, ऐका रे, तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी 400 मावळे घेतले होते. भगवान शंकराचं मंदिर गाठलं होतं पुणे जिल्ह्यामध्ये. 400 मावळ्यांनी जय भवानी, जय भवानी, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की या खाली घ्या, ओरिजिनल आहे बरं. वा आता शिक रेंज आली बघ. मावळ्याची तुकडी हजारावर गेली. नेताजी पालकर सरक्षरपती विराजमान झाले आणि महाराष्ट्राला आनंदी आनंद झाला का. गड्यांनो राजा किर झाला, राजा किरे झाला, सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला, गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, सिंहासनी बैसला, सिंहासनी
राजाला आनंद झाला. लताबिली आनंदाने मना डुलायला लागल्या. आत्तापर्यंत हिंदूचं राज्य नव्हतं, शिवरायाने ते उभं केलं. आपले 10:30 वाजले. कुणाचा जन्म सोन्याचा होतो याच्यासाठी एक छोटीशी कथा आहे. एवढी कथा ऐका, माझा प्रवास सुखाचा होईल. आपला सप्ताह फार पुढं चाललाय. मोठे मोठे कीर्तनकार आपल्या गावात हे न मिळणारे कीर्तनकार आलेत, जरा घरी घेऊन जा. एवढी कथा ऐका, माझा प्रवास सुखाचा होईल. मी खूप दुरून आलो तुमच्यासाठी, घरी घेऊन जा. माझ्या बहिणींनो, माझ्या दादांनो, तरुणांनो, हो आता स्वराज्य निर्माण व्हायला लागलं. एक एक गड यायला लागला. हो, अफजल खान फाडला गेला, शाहिस्ते खानाची बोटं कापली, महाराष्ट्राला आनंदी आनंद झाला. शिवाजी महाराज राजे झाले, प्रजा आनंदानं जगायला लागली. आया बहिणीची आबरूटायची थांबली गेली. आनंद झाला महाराष्ट्राला. पण जास्त वेळ टिकला नाही. हो, एक सिद्धी-जोर नावाचं संकट आलं राज्यावर. गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर आणि 42,000 सैन्यानं राजांना वेढा दिला होता. किती? 42,000. सगळ्या माझ्या तरुण मुलीनं, तरुण पोरांना ऐका, 42,000 मावळ्या, 42,000 संकट आलं होतं आणि गडावरती 1200 मावळे होते. गड सोडणं काळाची गरज होती सतीश महाराज. आणि वेढा मात्र 42,000 सैन्याचा पडला होता. एका बाजूला 1200, एका बाजूला 42,000. कसा गड सोडायचा, कसं लढायचं शक्य नव्हतं. खूप दिवस गेले, खूप आक्रमणं केली, पण वेढा तुटत नव्हता. 12 मावळातल्या फौजा शरण गेल्या. आता राजाचं काही खरं नाही, आता राजाचं काही खरं नाही. सगळे असेच म्हणायला लागले. आणि धो 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 पाऊस पडायला लागला. पावसाळा सुरू झाला. माझ्याकडे बघा. आणि त्या पावसाळ्यामध्ये एका बाजूनं बुरुज ढासळला, डोंगर ढासळला. आणि राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला की त्या पडलेल्या डोंगराच्या बाजूनं पळून जायचं. जायचं कसं? 400 मावळी राजांना घेऊन जातील. 400 मावळी गडाचं रक्षण करतील. आणि राजांसारखाच एक पोरगा पालखीमध्ये बसवायचा. आणि राजे शरण आले म्हणून त्याला सिद्धीच्या शामेन्यात पाठवायचं. पारा ढिला राहील. राजा शरण आला म्हणून शस्त्र कुणाकडे राहणार नाही. आणि एका बाजूंना राजांना पळून लावायचं. सगळा प्लॅन तयार झाला, सगळं ओके झालं. आता फक्त एक पोरगा पाहिजे होता. माझ्याकडे बघा. राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची आणि राजांसारखा हुबेहूब दिसणारा. आणि असा एकच पोरगा होता गडावर. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा होता. राजांच्या लक्षातही आला. पण 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला. 2 वर्ष झालते. राजाला वाटलं या पोराला जर मी पालखीमध्ये बसवलं आणि या पोराचं जर काही बरं वाईट झालं तर याच्या आईला काय सांगू, याच्या बायकोला काय सांगू. राजे म्हटले नाही हो त्याला. 2-4 तासानं बातमी पोराच्या कानावर गेली. खंडू महाराज, वाऱ्यासारखी बातमी आली. राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे, राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे. आणि राजे गडावर नसले तर पोरं मलाच मुजरा करतात. मीच राजांसारखा आहे. पोरगा धावतच गेला. ओ राज, ओ राज, ओ राज. अरे शिवा, राज, तुमच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर घाला. तुमच्या अंगावरचे कपडे मला घालायला द्या. तुमची तलवार मला लावायला द्या. तुमचा शेला मला बांधायला द्या. आणि राज, तुमचं तेवढं छत्रपती नाव मला लावायला द्या. मी बसतो राज या पालखीत आणि मी जातो राज सिद्धीच्या शामी ह्याण्यात. राजा म्हटलं, अरे शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला मिळेल, माझं नाव सुद्धा मिळेल, पण शिवा हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. हे शिवा, हे घालून जिथं जायचं तिथनं कधीच परत नाही यायचं. पोरगा म्हटला, मग राजा त्याच्यासाठी तर मागतो. असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे मुगुटन कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल. काय प्रेम आहे गड्या. हे शिकवावं आमच्या पोरांना. हे प्रेम काय प्रेम आहे. एक नावी समाजाचा पोरगा मराठ्यासाठी मरायला तयार आहे हो. शिकवा आमच्या पोरांना हे प्रेम. घरी घेऊन जा पोरांनो हे. हो राज, मी जातो राज. त्याला राजाने मुकुट दिला, राजाने कपडे दिले, तलवार दिली, शेला बांधला. ऐका ऐका मालवंडीकर, 2 बाजूला 2 पालख्या निघाल्या. एका पालखीत राजे बसले होते. ते रडत होते की माझा शिवा वाचला पाहिजे. आणि ज्या पालखीत शिवा बसलाय तो म्हणत होता मी मेलो तरी चालेल, माझा राजा वाचला पाहिजे. काय प्रेम आहे. 2 बाजूला 2 पालख्या निघाल्या. मालवंडीकर, वेडा 100 पावलावर, वेडा 20 पावलावर, वेडा 10 पावलावर. वेड्यातच पाऊल घुसलं. हर हर महादेव, जय भवानी, शिवाजी महाराज की जय. ललकारी घुमली. हो आता वेडा जवळ आला आणि गुप्तचरानं बातमी आणली, हुजूर राजा पळाला. हुजूर दगा. मग हा कोण आहे?
हा राजांच्या वेशातला दुसराच कोणीतरी आहे. म्यानातल्या 3 तलवारी बाहेर पडल्या, एक सिद्धी जोहरची, एक सिद्धी मसुदाची आणि एक फाजल खानाची. अशा 3 तलवारीनं शिवाची कत्तल झाली. ऐका रे, उसाच्या कांड्यासारखी त्याचे हात कापली, उसाच्या कांड्यासारखी पाय कापली, त्याच्या पोटाचे 4 तुकडे केले, तलवारीच्या टोकानं त्याचे डोळे बाजूला काढले, त्याचं मस्तक उभं चिरलं, एवढे बारीक बारीक तुकडे का पोत्यामध्ये भरले, त्याची गाठ बांधली, गाठ, आणि राजांना सप्रेम भेट पाठवलं त्याचं मांस. किती बेकार मृत्यू आहे ना महाराज. ज्या दिवशी राजांच्या विशाळ गडावर ते मांस आलं आणि राजांनी ज्यावेळेला ती गोणी उघडून पाहिलं तर माझ्या जिवलग मित्रानं माझ्यासाठी एवढा बारीक बारीक तुकडे करून प्राण दिला. महाराष्ट्राचा राजा हंबरडा फोडून रडायला लागला. हंबरडा फोडून महाराज रडले. राजांचे डोळे पुसले गेले. त्या पोराची माती गडावर गेली, त्याचा दशक्रिया विधी गडावर केला, त्याचं गंगापूजन गडावर केलं, त्याचे सगळे विधी गडावर केले. अजून त्याच्या आईला माहिती नाही, अजून त्याच्या बायकोचं कुंकू पुसलं नाही. हा इतिहास आहे. ऐका रे, 20 दिवस गेले, 20 दिवस, आणि 20 दिवसानं राजानं त्या कोकणामध्ये नेमापूर नावाचं गाव आहे त्या शिवाचं, त्या पाटलाला पत्र पाठवलं, पाटील उद्या दुपारी 12 वाजता आम्ही गावात येत आहोत, शिवाच्या आईला निरोप द्या की राजा तुमच्या घरी येणार आहेत. वाऱ्यासारखी बातमी आली, राजा येणार, राजा येणार. घर सारून काढलं त्या आईनं, आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं घराला. राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा, आईला काय असतं हो महाराज, आईला दुसरं काही आवडत नाही महाराज. आईला तिचं लेकरू आवडत असतं, मुलगी आवडत असते. तिला वाटलं बाई माझा पोरगा पण राजांच्या बरोबर येईल. घर सजवलं, आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं, रांगोळी काढली दारामध्ये, आपल्या ठेवणीतली नऊवार साडी त्या शिवाच्या बायकोला नेसायला दिली. सुनबाई ही साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, डोक्यावर पदर घ्या, आरतीचं ताट तयार करा, तुम्हाला महाराजांची आरती करायची. मालक येणारे तुमचे, 6 महिन्यानं नवरा पाहायला मिळणार म्हणून त्या पोरीनं साडी नेसली, कपाळभर कुंकू लावलं, आरतीचं ताट घेतलं, कोणी मैत्रिणीने कानातलं, कोणी गळ्यातलं घेतलं, आणि थाटात पोरगी राजांची आरती करायला उभी राहिली. आता ऐका, राजा आता 10च मावळे घेऊन आले होते. गावच्या वेशीला राजांचं स्वागत झालं. कमी मावळे कसं काय आले कुणाला कळत नव्हतं, फारच कमी आहेत. राजा आता धनगराच्या आळीला, राजा आता मराठ्याच्या आळीला, राजा आता नाव्याच्या आळीला आले. तर पूर्ण असं कुंकवामध्ये बोट बुडवलं, राजांच्या कपाळी गंध लावायचं म्हणून पुढे सरकली, आणि तेवढ्यात दरवाजातून आवाज आला, सुनबाई, हो सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. माग पाहिलं तर आवाज माझ्या सासूचा आहे. सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. सासूनेच साडी दिली मला, सासूनच मेकअप करायला लावलं. काय माझी अशी सासू वागत असेल. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं, पाय आपटत पोरगी निघून गेली. दुसऱ्या पोरीने राजांना गंध लावला. घरातल्या कांबीवर राजे येऊन बसले. मुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या हातामध्ये दिला. पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला, आई का त्या मुलीला वाळू दिलं नाही, वाळू द्यायचं की तिला. तर ती आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की, का तिचा अपमान केला, एवढ्या पोरीत तिला बाजूला वाळू द्यायचं की. राज ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. राज, एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाला ओवाळू नये. हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, अजून सांगितलंच नाही मी आईला. आईला कसं कळलं माझी सून विधवा झाली. ती आई म्हटली, राजा जगाला फसवताल जाणता राजे, एक आईला नाही फसवू शकत. तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. तुम्ही धनगराच्या गडीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. तुम्ही मराठ्याच्या गल्लीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. तुम्ही आमच्या दारात आलात, त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली तरी माझा पोरगा दिसला नाही. माझ्या पोराची एकच इच्छा होती, राज तुम्ही आमच्या घरी यावं, त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी आणि मी तुम्हाला पुरणपोळी करावी. आज पुरणपोळी हजर आहे, बायको त्याच्या आरतीचं ताट घेऊन हजर आहे, माझा पोरगा हजर नाही. माझा पोरगा जर जिवंत असताना राज तर तुमच्या आधी 1 तास गावात आला असता, सगळ्या गावात नाचला असता, सगळ्या गावात नाचला असता राज, आणि नाचून म्हणला असता, आई आपल्या झोपडीत राजा आलंय, आई आपल्या घरी राजा आलंय, आई राजा आलंय ग, आई राजा आलंय ग, आई राजा आलंय ग राज. सगळ्या गावात दिंडोरी पिटली असती माझ्या पोरानं. ज्या आरती तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही, त्या आरती माझा पोरगा आता राहिला नाही. सगळं घर रडायला लागलं, राजे रडायला लागले. बायकोच्या बांगड्या फोडण्यात आल्या, कपाळाचं कुंकू 20 दिवसानं फोडण्यात आलं, आणि तेवढ्यामध्ये सोन्यानं चांदीनं भरलेली ताटं घरामध्ये आली. आणि ती आई म्हटली, राजा नको हे सोनं मला,
नको ही चांदी मला, ही परत घेऊन जा. राजा म्हटले ठेवा, तुमच्या पोरानं माझ्यासाठी जीव दिला, माझ्यासारखा दिसत होता, एवढाच त्याचा गुन्हा, राहू द्या. नाही, हे घेऊन जा तुम्हाला. मग काय देऊ आई तुम्हाला? आई म्हटली मला एकच द्या, इथून पुढं माझा पोरगा घरी यायचा, माझ्या आजची पुरणाची पोळी खायचा, माझ्या बैला गाईला पुरणाची पोळी खाऊ घालायचा. मला आता पोरगा नाही राहिला राजा, मला एकच द्या, इथून पुढं तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा, माझ्या आजची पुरणपोळी खात जा, माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले आणि राजा म्हटले आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. तर आईनं सुद्धा डोळे पुसले. आई म्हटली मग राज, तुम्ही जर माझ्या हातची पोळी खायला येणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानाभी उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानाभी उरलाय. खूप कथा आहेत महाराज. 11:15 वाजायला लागले. या शिवानाव्यानं म्हणावं जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे. तानाजीनं म्हणावं जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे. हो, सकाळी माझं कीर्तन आहे. आता तुमच्यापासून जाऊन सिन्नर तालुक्यातल्या एक जे छोट्याशा शिंदेवाडीला, ते शिंदेवाडी नावाचं जे गाव आहे, त्या सिन्नर तालुक्यातल्या शिंदेवाडीला इथून हात नसलेला एक बाप आहे. झाले 5 मिनिटं ऐका. इथून हात नसलेल्या बापानं तुटलेल्या हातानं भाकरी केल्या आणि एक पोरगा शिकवला. पोरगा इतका शिकवला, पोरगा 10वी पास झाला, दुसरं लग्न केलं नाही. अपंग हाताच्या बापानं भाकरी करून पोरगा शिकवला आणि पोरगा नेमका मिलिटरीच्या परीक्षेत पास झाला. आणि त्या पोराला वाटलं मी जर सीमेवर लढायला गेलो, लढता लढता जर माझ्या छातीवर गोळी गेली तर माझ्या बापानं काय मरेपर्यंत अपंग हातानं भाकरीच करायच्या का? म्हणून त्या पोरानं ते लेटर पास केलं नाही, झाकून ठेवलं. 8 दिवसानं ते पत्र त्याच्या अपंग हाताच्या बापाला माहिती झालं. अपंग हाताचा बाप म्हटला ए सीमेवर का जात नाही लढायला? पोरगा म्हटला बाबा मी जर सीमेवर लढायला गेलो आणि लढता लढता जर माझ्या छातीवर गोळी गेली तर तुम्हाला मरेपर्यंत अपंग हातानं भाकरी कराव्या लागतील. बाप म्हटला अरे तानाजी घाबरला असता तर कोंढाणा मिळाला नसता, मुरारबाजी घाबरला असता तर पुरंदर मिळाला नसता, शिवाजी राजा घाबरला असता स्वराज्य मिळालं नसतं, शंभू बाळ घाबरला असता हिंदू धर्म. जा जा काय बाप आहे. पोरगा सीमेवरती काढून दिला. 2010ला पोरगा लढायला गेला. 11, 12, 13, 14, 15 पण 2015ला आपल्या सिल्लोड जवळ फुलंब्री तालुका आहे, त्या फुलंब्रीच्या हसनाबाद जवळ आपल्याला मधून जाता येतं. हसनाबाद जवळ एक डोंगरगाव नावाचं गाव आहे. त्या डोंगरगावला एक गिरी महाराज आहेत. त्या गिरी महाराजांची एक मुलगी त्याला देण्यात आली. नाव तिचं यशोदा. थाटात लग्न झालं. 2015, 16, 17 आणि 18 असा 3-4 वर्षाचा संसार झाला. आणि 2018 साली 9 महिन्याची गरोदर होती यशोदा. दिवस होता धनत्रयोदशी दिवशीचा. दिवाळी 4-5 दिवसाला आली होती आणि 9 महिने पूर्ण झाले म्हणून हा महाराज नावाचा बाप तिला माहेरी आणायला गेला होता. आणि रात्री फोनवरती बोलणं झालं होतं. तारीख होती 11/11/2018 आणि या तारखेला रात्रीची ड्युटी करत असताना त्या केशव गोसावीला समोरून दहशतवादी आडवे आले. खूप बंदुकीतल्या जोळ्या झाडल्या. लढता लढता 2 गोळ्या त्या केशव गोसावीच्या छातीमध्ये गेल्या आणि आपल्यासाठी मुजरा करून तो पोरगा देशासाठी शहीद झाला. गावामध्ये त्याची बॉडी पोहोचली. अपंग हाताच्या बापानं झेंडा सरकून पाहिली तर बायको गेली होती तेव्हा रडला नव्हता, भाकरी करताना रडला नव्हता. पण 25 वर्षाचा पोरगा आता कधीच दिसणार नाही. हंबरडा फोडून बाप रडला. 9 महिन्याची गरोदर यशोदा नवऱ्याचा चेहरा पाहून बेशुद्ध झाली. तिला नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ॲडमिट केल्याबरोबर 6 दिवसानं शुद्धीवर आली तर 6व्या दिवशी तिला मुलगी झाली. कपाळाचं कुंकू मात्र निघून गेलं. अपंग हाताचा सासरा पदरामध्ये पडला. एक मुलगी हातामध्ये पडली. नवरा मात्र निघून गेला. ही 2018 सालची घटना आहे. 2019ला माझं पहिलं कीर्तन तिथं झालं. मला देवानं सख्खी बहीण दिली नाही, चुलत बहीण दिली नाही, मावस बहीण दिली नाही. मी एकच बहीण आहे माझी, ती यशोदा गोसावी नावाची माझी बहीण आहे. प्रत्येक वर्षी 11 तारखेला माझं कीर्तन असतं. तिथं दरवर्षी असतं. 1 लाख रुपये मी खर्च करतो त्या कार्यक्रमाला. खूप कैलास महाराज, ओंकार महाराज हे गायक असतात. 2000 टाळकरी असतात. सगळ्यांना पंगत असते. माझी बहीण आहे. मी तिची भाऊबीज करतो. 50,000 रुपये दरवर्षी तिला देतो. भारीतली साडी घेतो. ती मला राखी बांधते, मला भाऊबीज करते. माझ्या सख्या बहिणीपेक्षाही जास्त प्रेम ती पोरकी माझ्यावरती करते. 6 वर्ष झाले या घटनेला. अक्रूर महाराज साखरे नाव विठोबा टाका. माझे 200 कीर्तन आहेत. सगळ्या प्रकारचे मावळे, रामकथा, भावार्थ, रामायण हे कुणी सांगितलं नाही महाराष्ट्रात ते मी सांगतो.
हो कधी 11:15 ते आमच्या सतीश महाराजांनी एवढा वेळ घेतला माझा, नाही तर 10:30 वाजून 1 मिनटं कधी मी होऊ देत नाही. पण आता हे सतीश महाराजांनी एवढ्या दूर आम्हाला बोलवलं, तुम्हाला हे कधी ऐकायला मिळणार नाही म्हणून त्यांनी प्रयत्नपूर्वक आम्हाला सांगितलं 10-15 मिनटं बाबा जास्त करा. झालंय माझं कीर्तन, एक 5 मिनटं ऐका, संपलंय माझं कीर्तन ऐका. त्या माझ्या बहिणीला आता 6 वर्ष झाली. मी तिला मागच्या वर्षी म्हटलं आपण तुझं दुसरं लग्न करू, मला बरं वाटत नाही तुझा चेहरा पाहून. तर ती आमची यशोदा मला म्हटली बाबा माझ्या नवऱ्याच्या हातात हात देताना माझ्या नवऱ्याला मी वचन दिलं होतं की मालक तुम्ही जर देशासाठी लढता लढता शहीद झाला तर तुमची ही वीर पत्नी कधी दुसरं लग्न करणार नाही, उलट तुमच्या बापाला कधी भाकरी करू देणार नाही. नाही बाबा, हाच माझा संसार आहे. आता ती पोरगी मिलिटरीच्या परीक्षेत पास व्हायला लागली, नवऱ्याच्या जागी ती आता सीमेवर लढायला जाणार आहे, नवऱ्याची जागा भरून काढणार आहे. कोणी काय महाराज मुली आहेत, काय मुलं आहेत. माझ्या पोरींनो, माझ्या बहिणींनो, हे घरी घेऊन यांनी म्हणावं जन्मालो त्याचे आजी फळ झाली. त्या तानाजीनं म्हणावं, शुरांनी म्हणावं, वीरांनी म्हणावं, भगतसिंहानं म्हणावं, कानोपात्रेनं म्हणावं. अहो दगडाच्या हृदयाची माणसं रडली हो, दगडाच्या हृदयाची. मागं माणसं रडतात, पुढं माणसं रडतात. किती कथा तुम्ही ऐकल्या, या सगळ्या कथा एका शब्दासाठी आहेत. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे विठोबा रखुमाई. ओ माय 5 मिनिटं बसा, 5 मिनिटं महाराजांना बोलू द्या, शिस्त मोडू नका. लय सुंदर सप्ताह आहे बरं. काय गावाचं नाव आहे, गावाची माळवंडी. या सगळ्या गावाला धन्यवाद बरं. असा सप्ताह करत जा, जरा 2-2, 3-3 जणांनी सौजन्य घ्यायचं. आपण चांगले कीर्तनकार आणा, चांगलं ऐकायला मिळतं. वा वा, सगळ्या गावाला धन्यवाद. मुजरा तरुणांनो, असं जे का विचारानं राहा. तानाजी बना, शिवानावी बना, सैनिक बना, कानोपात्रा बना, केवड बना, काहीतरी घरी घेऊन जा बरं. सद्गुरू आनंदी बाबांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने 2 मिनिटं बसा, 2 मिनिटं बसा. चालू असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहाच्या निमित्तानं तपपूर्ती सोहळा, त्या तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार 365 दिवसातून वर्षातले ज्यांना 900 कीर्तन असतात अशी असणारे अक्रूर महाराज साखरे कीर्तन केसरी गेवराई जिल्हा बीड, आपल्या शब्दाला मान देऊन, गावकरी मंडळीच्या शब्दाला किंमत देऊन महाराज फार दूरवरनं या ठिकाणी आले. सुंदर असं कीर्तन महाराजांनी आपल्याला दिलं. बघा, हसवणं म्हणजेच कीर्तन नसतं. कीर्तन कसं असावं तर अक्रूर महाराज साखरे सारखं असावं. जन्म आलो त्याचे आजी फळं झाले साचे. जन्माला आल्यानंतर माणसाचं खरं जीवन मग काय आहे, त्या ठिकाणी संतांचं चरित्र सांगितलं, मावळ्यांचं चरित्र सांगितलं, शहीद जवानाचं चरित्र सांगितलं. सर्व प्रकारचा उपदेश महाराजांनी आपल्याला केलाय. जोऱ्यात एकदा महाराजांचं टाळी वाजवून स्वागत करा. असंच प्रेम महाराजांचं आपल्या माळवंडी गावावर असावं. महाराजांच्या कीर्तनाचं ज्यांनी सौजन्य घेतलं होतं संजय भाऊ चव्हाण, निलेश भाऊ चव्हाण यांनी यायचंय. महाराजांच्या हस्ते त्यांचा सन्मान होणार आहे. त्यांच्यासाठी एकदा जोऱ्यात टाळी वाजवा बघा.